टायटल आपण पाहूया. क्लॅश ऑफ द टायटलमध्ये एक तगडी लढत आणि ही लढत मात्र जिंकण्यासाठी या टायटलसाठी रंगताना पाहायला मिळते. यस, पंच विकाजी वायडा सरांनी इशारा दिलाय. बॉलिंग ट्रॅकवर पहिलं षटक सूरजच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहिला तर नो बॉलचा इशारा येताना पाहायला मिळतोय आणि जवळजवळ आपण पाहिला तर खराब सुरुवात मात्र या स्पर्धेत ॲज अ बॉलर म्हणून आपण पाहिला. सूरजच्या माध्यमातून फ्रीडचा चेंडू खेळण्याची संधी विश्वनाथला. स्लोअरवानचा चेंडू पिक केला अतिशय चांगल्या रीतीने बॅटमध्ये कन्वर्ट केलेला आणि चांगला एक्झिक्यूट केलेला फाटका आपण पाहिला तर एक दे धमाका आणि विश्वनाथने आपल्या नावाचा गाजाबाजा करत असताना ठोकलाय ठाकम ठोक षटकार. थँक्यू. लक्ष कुठं आहे. दरम्यान आपण पाहिलं तर एक चांगला कमबॅक गोलंदाजानं केला सूरजनं. षटकार पडल्यानंतर आपण पाहिलं की हे करायचं होतं की फ्रिगेटचा चेंडूवर षटकार ठोकणारा खेळाडू सुद्धा ठरतोय या स्पर्धेत विश्वनाथ. क्रॉस द लाईन, ही लाईन थोडीशी डाऊन दी लेग आहे, लेग स्टम्पच्या बाहेर आहे, खराब आहे आणि इथून सरळ जर आपण बघितलं ना मग साई श्रद्धा टीमला चांगला परफॉर्मन्स करायचं या मॅचमध्ये तर मग अशी गोलंदाजी करून चालणार नाही आहे या स्पर्धेमध्ये. चांगलं क्रिकेट खेळायचं आहे तर मग डेफिनेटली चांगला परफॉर्मन्स द्यायचा प्रयत्न करावा लागेल. मिस टायमिंग झाले होते, चांगली फिल्डिंग लॉंग ऑनला अमृतच्या माध्यमातून झाली आहे परंतु तत्पूर्वी बॅकअप तितकं सुंदर व्हायला हवं होतं तसं झालं नाही आणि 2 धावा मात्र मिळतील. टीमच्या टोटलमध्ये भर हे पडत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल पोचली आहे 10च्या घरामध्ये. दुहेरीमध्ये पाहता पाहता म्हणजे शांतीमध्ये सगळ्यात मोठी क्रांती करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतो इथे. ऑरपी चेंडू लेफ्ट ड्राईव्ह हवेत आहे, अमृत तिथे परंतु जल ड्रॉप झाला. आपण पाहतो इथे कॅचेस विन द मॅचेस, चुका 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 आणि भरपूर काही चुका होताना पाहायला मिळतात. प्रत्येक पाहतोय आपण तर धावा मिळतात इथे जवळजवळ 6 धावा आणि इथून आपण पाहिलं तर मग खराब क्रिकेट जिथे विकेट असायला हवी होती, जिथे कॅच असायला हवी होती तिथे षटकार येते, 6 धावा येतात आणि आपण पाहिलं तर खराब क्रिकेट हे सध्या तरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये साई श्रद्धा ससनोगर टीमकडून पाहायला मिळत आहे. सहा धावा खराब फिल्डिंग पाहायला मिळते. शॉर्ट पिच चेंडू टर्न केले, चेंडूला गॅप मध्ये आहे खाली क्षेत्र. लोकेश इथे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत आणि पोहोचले सुद्धा. आता तो इथे पाहिला पण तर पॅकअप करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू हातातून मात्र निसटला, यष्ट्यांवर लागला, दिशा बदलली आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग एक्स्ट्रा रन्स म्हणजे ओव्हर थ्रो. एकोणीस धावा फळकावर. सूरज बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा. वेट केलं, कट करण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टंपच्या जवळ हा चेंडू. एक्स्ट्रा रन्स मिळेल, एक्स्ट्रा धाव मिळेल आणि एक्स्ट्रा रन्स च्या सहाय्याने टीमच्या टोटलमध्ये भर पडते 20.
पहिले षटक अजून सुद्धा धावा नाही. 20 धावा, भरपूर धावा गेल्यात. मोठा फटका हवेत आहे, फिल्डर अंडरनेट. बट या वेळेला पुन्हा 2 शतरक्षकाच्या मध्ये चेंडू पडलाय. पुन्हा आपण पाहिले तर खेळाडूंना मिळत आहे जीवनदान. आणि पुन्हा एकदा तेच चित्र आहे की ओव्हर थ्रो, खराब थ्रो, त्याचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळत आहे. साई श्रद्धा ससूनगर टीमकडनं आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर मित्र म्हणेन भरपूर आणि भरपूर खराब प्रदर्शन हे जरूर पाहायला मिळालं. कारण की फिल्डिंग चिंतेचा विषय राहतोय, कॅचिंग पोझिशन चुकीचं होताना पाहायला मिळेल, ओव्हर थ्रो पाहिलं पण. आणि तेच प्रमुख कारण तब्बल आपण पाहिलं तर फळकावर 23 धावा या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. अजूनसुद्धा आपण पाहिलं तर जवळजवळ 3 षटकाचा खेळ येणं शिल्लक आहे. परंतु एक चांगला बॉलिंग अटॅक वापरावं लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल, चांगल्या काही गोष्टी आपण पाहिल्या म्हणजे जवळजवळ खराब गोष्टी घडल्या त्या चांगल्या कराव्या लागतील तर तुम्हाला फायदा या मॅचमध्ये मिळेल. परंतु ते करण्यामध्ये यश मिळेल का? पहिले षटक समाप्त, बिनबाद 23. पाहूया दुसऱ्या षटकामध्ये किती धावा आणि कशा प्रकारचं क्रिकेट मात्र इथे पाहायला मिळेल. एक छोटासा ब्रेक. अमृत बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळते. दुसरं षटक, पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं तर एक मोठा धावफलक आणि एक मोठी सुरुवात इथे मिळाली आहे. आता ते सुरुवातीला मात्र मित्र म्हणेन अशाच पद्धतीने कन्वर्ट जरी केलं, चांगल्या रीतीने जरी आपण पाहिलं, जरी धावा प्लस केल्या तर मग म्हणू शकतो की प्लस टोटल आहे तो एक चांगल्या दिशेने जाईल. चांगल्या दिशेने म्हणजेच गेला मग तितका गोलंदाजांना मात्र आधार जे पहिल्या षटकामध्ये हवं ते त्यांनी मिळवून दिलाय. या दोन्ही बॅटर्सने विश्वात असतील, विशाल असतील तर विशाल आहे स्ट्राईक एंडकडे, जास्त वेळ गेला नाही पाहिजे, याकडे सुद्धा अधिक बारकाईने आपण लक्ष द्यायचं आहे. अमृत परेड बॉलिंग ट्रॅकवर, परंतु हा बॉल आपण पाहिला वाईट आलाय आणि एक्स्ट्रा रन्स वाईट प्लस आपण पाहिलं की 22 मिळतील. आणि मग ह्या धावा आता जिथून थांबल्या त्या सुद्धा आपण पाहिल्या तर प्लस होताना पाहायला मिळतील. हो, हा चेंडू चांगला आहे. इथे नक्कीच आपण पाहिलं तर मेहनत याच चेंडूवर मित्र म्हणेन करावी लागेल. सध्या तरी आपण पाहिलं थोडंसं शांत क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळत आहे. एक मोठा बिगिट, त्यानंतर आपण पाहिला एक पळून म्हणजे ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आपण षटकार पाहिला, त्यानंतर मोठे फटके खेळावे लागतील. ऑफस्टंपच्या बाहेर पंच मिस फील्ड होते आणि तेच आपण पाहिलं तर चिंतेचं कारण बनलंय. साई श्रद्धा ससूनगर टीमचा मिसफील्डचा प्रत्यय, चेंडू बाउंड्री लाईनच्या पार चौकार. ज्याप्रमाणे आपण पाहिलंय काही आउटफिट मध्ये भरपूर काही गोष्टी चुकत असताना पाहायला मिळाल्यात. बॉल दे बॉल. चौकार येताना पाहायला मिळा, मिसफील्ड सुद्धा होताना पाहायला मिळाय. तिथे सुद्धा इथे पाहिलं आपण तर बॅटच्या खालच्या भागावर ऑन साईडला नक्की चेंडूला ढकलून दिलं होतं. 2 खेळाडू आले होते, लोकेश राकेश. चेंडूला पकडण्यामध्ये लोकेशला यश मिळत आहे. आता सिंगल डबल अशा धावा येताना म्हणजे जोडल्या जात आहेत, कारण की मग अधूनमधून एखादा फटका आणि मग टोटल आपोआप आपण पाहिलं तर वाढत चाललंय. ओके,
उलटाच आहे ऑन साईडला सरळ लावून दी ग्राउंड आहे. चांगला होता फटका वेगानं. आणखीन एक रॉकेट शॉट पाहायला मिळाला. हा येतोय चौकार आणि धावफळा वेग पकडतोय. अमृत आपण पाहिलं तर एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर आपण पाहिलं की मग जवळजवळ एक चौकार दुहेरी मग चौकार. मग मोमेंटम पुन्हा एकदा आपल्या बाजूने आसुरटी टीमने वळवलंय. विश्वनाथ आणि विशाल या दोन खेळाडूंच्या मध्ये पार्टनरशिप होताना पाहायला मिळते. 35 धाब्यांची लगभग पार्टनरशिप झाली आहे आणि एक चांगली पार्टनरशिप आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते, बिल्डअप होत असताना पाहायला मिळत आहे या मॅचमध्ये. लेगवरचा चेंडू होता. आपण पाहिलं विकेट किपर चुकलाय. चेंडू अगदी डिक्लेरेशन झोनच्या दिशेने आपण पाहिलं. वाईट प्लस 22. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक्स्ट्रा धावा म्हणजेच 2 धावा याही मिळतील टीमच्या टोटलमध्ये होतील. प्लस 37च्या घरामध्ये मॅच आपण पाहिलंय. आई दुधाई स्पोर्ट्स आसुरटी विरुद्ध आपण पाहिलं साई श्रद्धा ससुनवकर टीम. पाहतोय आपण बाबोला टीमचं सुद्धा आगमन झालंय. अमित नानकर टीम कमबॅक असेल. आज ग्रेट ऑपॉर्च्युनिटी आहे अमित अँड टीमकडे. त्यांच्याकडे सुद्धा असलेलं क्रिकेट आज दर्शवतील आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतील. यावेळेला फटका हवेत आहे. आक्रमक फटका आणि पाहतोय थेट हवेच्या लाटांवर स्वार. चेंडू बाउंड्री लाईनच्या पार. हा पाहायला मिळतोय सह्याद्री चषकातील शानदार धमाकेदार षटकार. भरपूर चांगली बॅटिंग, भरपूर चांगलं क्रिकेट हे आपल्याला पाहायला मिळत आहे. चेंडू टाकून झालेत. 5-1 चेंडू शिल्लक आहे. आणि टीमचं टोटल आपण पाहिलं 43. जवळजवळ दुसऱ्या षटकामध्ये 43 धावा. जिथे आपण पाहिलंय ना की मग वाटचाल इतकी मोठी झाली आहे, मोठी नाही तर आज भरपूर मोठी झाली आहे. थांबवावं लागेल. काही षटकं आहेत, कमबॅक करावा लागेलच. इथे पाहिलं आपण तर मिस तर जरूर केला होता, परंतु आपण चेंडू आपण पाहिला तर अगदी लॉंग स्टॉपच्या दिशेनं 2 धावा असतील की एक. हा डेफिनेटली मी बॅटला नव्हता लागला ना. ओके ओके एकच एक धाव मिळेल तिथे आणि एका धाव्यांशी टीमच्या टोटलमध्ये 44 धावा झाल्यात. म्हणजे 2 षटकामध्ये 44. क्या बात आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 22ची सरासरी. म्हणजे भरपूर आणि भरपूरच धावा झाल्या तिथे. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये असं नाही आहे की इतक्या पण भरपूर झाल्यात, कारण की 2 षटकं आहेत अजून. म्हणजे या 2 षटकामध्ये आता लिमिटमध्ये गोलंदाजी करावी लागेल आणि लिमिटमध्ये गोलंदाजी केली तर मग मी म्हणेन की मग थोडंसं कमबॅक करण्याची संधी आहे. असं नाही आहे की पहिल्या 2 षटकामध्ये आपण 44 धावा खर्च केला, परंतु 12 चेंडू आहेत आणि त्या 12 चेंडूमध्ये तुम्हाला पहिल्या 2 षटकामध्ये केलेल्या तुम्ही चुका त्या सुधारून त्याला गोलंदाजी करावी लागेल. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज लोकेश. हो इथे नक्कीच गती होती, परंतु आता मात्र वाईट प्लस नक्कीच आपण पाहिलं तर 22 जे 2 धावा इथे मिळतील. लोकेशकडे गती आहे, परंतु त्या गतीचा योग्य रीतीने वापर करावा लागेल. दिशाहीन गोलंदाजी करून चालणार नाही आहे, कारण की आत्तापर्यंत पहिल्या 2 षटकामध्येच आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन्स म्हणजे एक्स्ट्रा आणि अतिरिक्त म्हणजे बरोबर आपण पाहिलं तर भरपूर धावा खर्च केल्यात. इथे सुंदर ब्लॉक हॉलमध्ये चेंडूची हाताळणी केली होती. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मिळत आहे आणि सगळं काही आता व्यवस्थित होताना पाहायला मिळत आहे. लोकेश मी तर म्हणेन की कदाचित या गोलंदाजीकडे इतका वेग आहे तर बघा पहिल्या षटकामध्ये नक्कीच या गोलंदाजाला आणणं गरजेचं होतं, परंतु तसं न होता 3ऱ्या स्पॅनमध्ये आणलाय. हो चांगला चेंडू आपण पाहतोय. म्हणजे सराव चांगला आहे, भरपूर मेहनत आहे या गोलंदाजाकडे आणि त्याचं उदाहरण मात्र त्याने पेश केलं आहे. डॉट चेंडू
आणि मी तेच म्हणत होतो की पहिल्या 2 षटकामध्ये धावा गेल्यात म्हणजे याचा अर्थ नाही इतकाही धावा गेला की कमबॅक पलटवार होऊ शकतोय आणि ते करून देऊ शकतायत आता लोकेश. फटका चांगला काय लॉंग ऑफच्या दिशेनं धाव एक मिळाली. दुसऱ्याचा प्रयत्न चेंडूची फेकी येते 2 धावा. पार्टनरशिप पहा आपण तर नक्कीच या 2 खेळाडूंच्या मध्ये 49 धाव्यांची पार्टनरशिप झाली आहे. म्हणजे एक धाव आणि नक्कीच जी पार्टनरशिप म्हणजे 50 होऊ शकते. परंतु आता पार्टनरशिप ब्रेक करण्याची संधी आहे आणि ती संधी मात्र आपण पाहिले गमावली आहे. आता पश्चाताप करत असताना आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाज, परंतु गोलंदाज करून सुद्धा काय करतील. तर नक्कीच आपण पाहिलं थ्रो झाला होता, आपण पाहिलं तर नक्कीच निशाणा मात्र अंपायरला गेला होता, परंतु धावा मात्र मिळाल्या आणि 50 झाली आहे. पार्टनरशिप कंप्लीट झाली आहे. इथून आपण पाहिले पहिल्या विकेटसाठी तब्बल 51 धावा या 2 खेळाडूंनी जोडलेल्या आहेत. दुपारचं सत्र आहे. थोडंसं या दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर वातावरण थोडंसं शांत झाले, परंतु गरमागरमीचं क्रिकेट खेळावं लागेल. पुढील बॉल पाहतोय आपण. फलंदाज तयार. स्लोअर वन धीमा टाकला होता, फुलर लेंथ होता, परंतु आपण पाहिला ओ हो इथे काय करतात राकेश. नक्कीच बॉडीचा वापर करून म्हणजे पायाचा वापर करून चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जातोय क्रिकेटच्या मैदानावर. मी तर म्हणे की फुटबॉलच्या सहाय्याने आपण पाहिलं तर नक्कीच क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जात आहे. टीमच्या टोटलमध्ये भर पडली आहे. 55 धावा या 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला फलकावर पाहायला मिळत आहेत. आता राहिले शेवटचे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये आपण पाहूया की कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल आणि मग गोलंदाजी ही कमबॅक करणारी ठरेल का. कारण की इथून आपण पाहिलं मोमेंटमला आपल्या बाजूने ठेवायचं असेल तर मग शेवटच्या षटकामध्ये कमबॅक करावाच लागेल. 55 झाल्यात, नक्कीच 60च्या आतमध्ये रोखायचं असेल तर इथून चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावं लागेल. मग जवळजवळ 55 झाल्यात म्हणजे जवळजवळ आपण पाहिलं तर 4 ते 5 धावांचे षटक फेकावं लागेल जर कमबॅक करायचं असेल तर. साई श्रद्धा सासून वगैरे या टीमला, परंतु 2 बॅटर्स आहेत विशाल आणि विश्वनाथ, चांगली क्रिकेट खेळलाय. सिंगल डबलला कन्वर्ट केलं आहे, मध्यंतरी मोठे फटके एक्झिक्यूट केलेत आणि मिसफील्डसुद्धा भरपूर झाला आहे. म्हणून मी म्हणेन की नाबाद पार्टनरशिप आत्तापर्यंत 55 धाव्यांची झाली आहे. शेवटच्या षटकामध्ये आता बॉलिंग ट्रॅकवर येताना पाहायला मिळत आहे आता राजा. राजांच्या हातामध्ये हा स्पाल मात्र सोपवलाय. समोर विश्वनाथ. पहिला चेंडू थोडासा धीमा चेंडू ऑन साईडला खेळलाय. फिल्डिंग झाली आहे रोशनच्या माध्यमातून. 2 धावा मिळतील. आता पाहिला पण बघा शेवटचे राहिलेले 5 चेंडू म्हणजे प्रत्येक चेंडूवर आता एक विकल्प, एक संकल्प आणि एक निश्चय असेल. हे बघा चौकार किंवा षटकाराची मोहर आहे ना ती उमटवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळतील. हा फटका खेळला जात आहे शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने. टीपमधून खेळाडू येतात. पुन्हा एकदा 2 धावा म्हणजे ही चालेल कारण की माहिती आहे थोडासा वेळ घालवला दोन्ही खेळाडूने. नक्कीच थोडासा आपण बघितलं थकवा जाणवत आहे, परंतु टीमसाठी सिंगल डबल महत्त्वाचे आहेत आणि सध्या तरी डबल्स या क्रिकेटचं बेसिक म्हणून ओळखलं जाते आणि त्याच जोडण्याचा प्रयत्न केला जात आहेत या शेवटच्या ओव्हरमध्ये. हा बॉल मात्र खरा पाहायला मिळतोय लेग स्टंपच्या बाहेर. चेंडूचे पिचिंग पडल्यानंतर बाहेर निघून जात. एक्स्ट्रा रन्स मिळेल. टीमच्या टोटलमध्ये पण पाहिले भर पडले 60 धावा बिग टोटल आजच्या दिवसामध्ये फलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु या मैदानावर कोणताही टोटल सेफ नाही आहे. आपण पाहिलं तर नक्कीच इतिहास पलटून बघितलं तर, परंतु आज पुन्हा एकदा इतिहास रचण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय.
फ्रंट साईडला आडव्या बॅटच्या साईने काऊ कॉर्नरचे खेळाडू राकेश आले चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण पाहिला इथून मात्र धावा मिळत आहेत. धाव गतीवर आपण पाहिला तर लगाम लावण्यामध्ये, अंकुश लावण्यामध्ये तितकं यश मिळालं नाही आहे. टीमची टोटल आपण पाहिली आहे 62, 62 धावा विदाउट लास्ट. एक मोठा धाव फलक, बिग स्कोर फळकावर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अतिशय चेंडू लेग स्टंपच्या बाहेर, प्लस होईल 63, एक धाव. आणि ऑस्ट्रेलिया टीमसाठी मी तर म्हणेन का मग आता दुसऱ्या बाजूने बॉलिंग मात्र बिंदासपणे करतील, कारण की त्यांच्यावर इतका समोर जर आपण पाहिलं, जर टोटल उभा केला मग दडपण येणारच नाही आहे. हा बॉल मात्र थोडासा ऑफ स्टंपच्या जवळ, चांगला स्वरूपाचा आहे डॉट. आणि या डॉटने थांबवण्याचं थोडं कार्य केलंय, परंतु तितकाही कार्य चांगलं आणखीन करायला हवं आहे. बॅटच्या पट्ट्यात हवाई हल्ला आणि चेंडूने गाठलाय बाउंड्री लाईनच्या बाहेरचा पल्ला. चेंडू 6 धावांसाठी षटकार. सिक्स मिळालाय आणि या 6 न टीमची टोटल तब्बल 69 रन्स. शेवटचा बॉल आणि ते 70 सुद्धा चेस केल्या जाऊ शकतात, परंतु तशी बॅटिंग करावी लागेल. पण एका बाजूने आता आपण 70 झाले आहेत, म्हणजे 70 प्लस चेस कराव्याच लागतील. अमोल आहेत, चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आणि 2 धावा मिळाल्या. 2 आपण पाहिले तर 72 या 72 झाले आहेत आणि मग आता 73 चेस कराव्या लागतील. इथे होऊ शकतात, परंतु त्याच्यासाठी तशी बॅटिंग, नुसती बॅटिंग नाही आहे तर आक्रमक बॅटिंग करावी लागेल. आपण पाहिली आहे तर पहिल्या विकेटसाठी नाबाद जवळजवळ 72 धाव्यांची पार्टनरशिप या स्पर्धेमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते आहे. आणि नक्कीच 2 बॅटर्स विशाल आणि विश्वनाथ, दोन्ही खेळाडूंचा जर खेळ आपण पाहिला तर जवळजवळ म्हणजेच विश्वनाथचं 40 धावांचं योगदान आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिला तर 19 धावांचं योगदान आपण पाहिलं तर मग विशालचं राहिला. म्हणजे जी पार्टनरशिप करण्यामध्ये सगळ्यात मोठी आणि जबाबदारी आपण होती ना, या दोन्ही खेळाडूंनी कंप्लीट पूर्ण केली आहे. आता 73 धावा चेस करायची आहेत आणि त्या चेस कशा पद्धतीने केल्या जातील हे सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु एक छोटासा ब्रेक, डीजेला संधी देऊया, गाणं ऐकूया आणि त्यानंतर मॅचमध्ये कमबॅक करूया.
हॅलो, थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी गट असोसिएशन अंतर्गत सह्याद्री स्पोर्ट बापाने आयोजित सह्याद्री चषक 2024-25 हा भव्य दिव्य एक मोठा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच क्रमांक आपण पाहिला तर पहिल्या फेरीतील चौथा मॅच साई श्रद्धा स्पोर्ट ससुणवगर विपक्ष दुधाई स्पोर्ट चिंचोटी. एक मोठं लक्षण या ठिकाणी जरूर सेट केलंय दुधाई स्पोर्ट चिंचोटी टीमनं. 73 धावांचं लक्ष्य आहे. मॅचला होते सुरुवात. गोलंदाज प्रदीप अँड 2 बॅटर सूरज अँड लोकेश. ऑन स्ट्राइक वरती सूरज. पहिला बॉल फेस करत असताना या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेनं झेल मात्र ड्रॉप होते. 3 क्षेत्ररक्षक हा झेल पकडण्यासाठी आले होते. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी 3 धावा पूर्ण केल्या. 73 धावांचं लक्ष्य पूर्ण करायचं आहे. आणि पहिल्या बॉलवरती 3 धावा या ठिकाणी कंप्लीट होताना आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू असणार आहे वाईट. आणि निश्चितच एक्स्ट्राच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 4. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला बॉल पाहायला मिळतोय. मोठं लक्ष आहे. मोठे फटके सातत्याने मैदानाच्या आतमध्ये पेश करावा लागतील. यावेळेस फटका सुंदर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. विशू होता मिड विकेटला. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 6 या आकड्यावरती. षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेनं पकडला जाईल झेल आणि संपतोय तो म्हणजेच फलंदाज लोकेशचा खेळ आउट. पहिली विकेट या ठिकाणी डाऊन होताना आपण पाहतोय. लोकेश मात्र या ठिकाणी बाद होतोय. अमृत परेड येतोय. हिराई स्पोर्ट ससुपाडाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट जरूर खेळलंय परंतु यावेळेस स्वतःच्या गावामधून चांगलं क्रिकेट त्याला देखील खेळायचं आहे. मात्र आल्या आल्या निश्चितच या ठिकाणी उजवी एसटी डाऊन केलंय. दांडी गोल. फलंदाज अमृत परेड होतोय या ठिकाणी बाद. खिरडीची बाजारा साडीया जाऊ पसंत पडेल ती तुला घेऊ. खिरडीची बाजारा साडीया जाऊ पसंत पडेल ती तुला घेऊ. राज्य झगडून भाव नको खाऊ आम्ही कायाचे बाहेर जाऊ. राज्य झगडून भाव नको खाऊ आम्ही कायाचे बाहेर जाऊ. बायको दोघाहू भांडत ना
धन्यवाद डीजे. म्हटलं जाताना नुसतं पाण्याने भिजून काहीच होत नाहीये. तुम्हाला जर नशीब बदलायचं असतील तर त्याच्यासाठी कष्टाच्या घामाने भिजावं लागतं. या ठिकाणी नक्कीच तेच काही उद्देश मनामध्ये पकडून चांगले बॅटिंग करावी लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय जितेश आणि या ठिकाणी विकेटची हॅट्रिक पूर्ण होते आहे आणि निश्चितच पार्थ हेमंत लाखात यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राईज जे आहे ते मात्र या ठिकाणी लागू झाले. कारण अनलिमिटेड ते पारितोषिक ऑन ठेवलं आहे. पार्थ हेमंत लाखांत यांनी कुठल्याही प्रकारचे हॅट्रिक पूर्ण करा आणि 500 रुपयाचे कॅश प्राईज नक्कीच मिळवा. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली होती मनीष कोल्हेकरनं या स्पर्धेमध्ये आणि आता मात्र ही दुसरी हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करते गोलंदाज प्रदीप. धावसंख्या आपण या ठिकाणी पाहिली तर फक्त आणि फक्त 6. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि अजून सुद्धा विजयासाठी भरपूर धावा बनवाव्या लागतील. अमित टोपळे येतोय न्यू गोलंदाज दुधाई स्पोर्ट चिंचोटी या टीमचा. चला मॅच ऑन करायच्या. अजून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 67 धावांची आवश्यकता आहे. अमित टोपळे येतोय नंबर 2चं षटक टाकण्याकरता. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. मौका भी दिया इस बार ये बहुत बड़ा चौका भी दे दिया. 4 रन. धन्यवाद डीजे. त्यावेळेस हा वाईट बॉल असणार आहे. बाउन्सर या ठिकाणी टाकलाय आणि निश्चितच तेच पंचांनी या ठिकाणी दर्शवलंय. या सामन्याकरता आपण पंच पाहतोय विकास शिवाडा आणि विनोद रायात हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी जरूर पाहायला मिळाली आहे. यावेळेस ऑन साईडला फटका सुंदर आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक देखील आहे. विशाल होता त्या ठिकाणी आणि विशालच्या माध्यमातून निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण. इक्के दुक्के से काम चलने वाला नहीं है. बड़े लक्ष्य का पीछा करना है तो मैदान के अंदर बड़े शॉट खेलने पड़ेंगे. हेच मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल 2 बॅटरला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हवाई हल्ला केला. मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला मात्र झेल होता. खूप प्रयत्न चांगले केले होते झेल पकडण्यासाठी विशालनं, परंतु झेल मात्र ड्रॉप होते. 2 धावा या ठिकाणी मिळतील. 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 14 धावा. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका पाहायला मिळतोय आणि यावेळेस मात्र हा झेल या ठिकाणी पकडला जातोय. राहुल होतात थडम्यानी क्षेत्रामध्ये, सॉरी शॉर्ट फाईनली क्षेत्रामध्ये. एक चांगला झेल मात्र या ठिकाणी पकडला जातोय. म्हटलं जाताना आयुष्य ही एक बासरी आहे, तिला सूर लावता आला पाहिजे. तसेच क्रिकेट हा असा खेळ आहे ना, एकदा जर तुम्ही क्रिकेटच्या प्रेमात पडले तर एक वेळ एखाद्या मुलीवरचं केलेलं प्रेम विसरतील, परंतु क्रिकेट विसरणार नाहीये. आणि यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच थोडासा बॅकफुटवरती सिंग पाहायला मिळतोय, तो म्हणजेच साईसुद्धा स्फूट ससूनवघर. कारण सुरुवात जी व्हायला हवी होती, लक्ष आपण पाहिलं तर मोठं लक्षाचा टार्गेट पूर्ण करायचं होतं 73 धावांचं. धाव फलकावरती सध्या आपण पाहिलं तर 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आणखी एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय.
नाचायचं मन घोडा धरून नाच लोकांना गायचं मन माझे तू रंग नको येस लोकांना वाटेव मोरा तू नाव नको घेस मंगा पोराची व. धन्यवाद अडीचे. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज आपण यावेळेस पाहतोय अमित विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती पाहायला मिळतोय. एक हॅट्रिक जरूर पूर्ण केली प्रदीपनं. तिसरी हॅट्रिक पूर्ण केली जाईल का? ऑन स्ट्राईक वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय राकेश. ओहो संधी झाली असती, संधी तयार झाली होती मात्र त्याचं सोनं करता आलं नाहीये मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला. दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न होते. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 15 धावा. अजून सुद्धा 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिला तर अठ्ठावन्न धावा अजून सुद्धा जिंकण्यासाठी हव्या आहेत. 12 चेंडू 58 धावा. पिवला 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 रान भेंडायो फुलला कवला कवला फुल त्याचा कोणा या तोडला पिवला पिवला फुल माझे आयटम नी तोडला कवला कवला फुल त्याने केसा तर मालेला पिवला पिवला फुल त्या मी ह्यानच तोडला कवला कवला फुल माझे केसात मी मालेला पिवला 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 रान भेंडायो फुलला कवला कवला फुल त्याचा कोणा या तोडला पिवला पिवला फुल माझे आयटम नी तोडला. धन्यवाद डीजे. 12 चेंडू शिल्लक आहे जिंकण्यासाठी. अजून सुद्धा 58 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर मिस टाइम फटका पाहायला मिळतो. चेंडू जाते स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विशू. चांगलं क्षेत्ररक्षण वेल फक्त एक सिंगल. षटकातील पुढचा बॉल टॉस डिलिव्हरी आणि काय जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्यकुमार यादवच्या अंदाजानं हा फटका यावेळेस खेळला गेलाय. सूरज आणि चेंडूला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता चौकार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा आगमन झालंय. जगदीशजी लाखादे यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा. यावेळेस अजून एक फटका सुंदर आहे परंतु चेंडू जाईल डी झोन मध्ये. मिळतील फक्त आणि फक्त 2 धावा. असे फटके मित्रमंडळींनी सुरुवातीला यायला हवे होते. जर सुरुवातीला असे फटके आले असते तर निश्चितच जे लक्ष्य आहे त्या लक्ष्यापर्यंत वाटचाल नक्कीच पाहायला मिळाली असती बॅटिंग करणाऱ्या टीमची. परंतु अजून सुद्धा वेळ गेले नाही. प्रत्येक चेंडूवरती मोठा हिट घ्यावा लागेल कारण लक्ष्य मोठा आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर चांगले बॅटिंग प्रत्येक चेंडूवरती एक मोठा हिट जरूर मारावा लागेल. धावसंख्या या 2 न पुढे सरकल्या आहे ती म्हणजेच 22 आकड्यावरती. चेंडू टाकून झाले तर तिसऱ्या षटकातील 3 षटकातील पुढचा बॉल यावेळेस डॉट डिलिव्हरी. त्यानंतर विजयी संघ आणि त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत जय भवानी वंगणपाडा या 2 टीम मध्ये एक महत्वाचा मॅच. षटकातील पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक येतोय पुढे आणि निश्चितच अमित होता त्या ठिकाणी आणि अमितच्या माध्यमातून मात्र झेल सुटला गेला. मात्र एक सिंगल धाव या ठिकाणी पूर्ण केले. सिंगलच्या मदतीनं निश्चितच धावसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोचले आहे 23. लॉस
5 विकेट्स. 5 फलंदाज बाद झालेत. त्याच्यामध्ये आपण सूरजला पाहतोय जो सलामीला आला. यावेळेस हा चेंडू मात्र असणार आहे वाईट. थोडंसं स्पीडअप करा, घाई नखेला, कारण थोडासा उशीर नक्कीच झालाय. कारण वेल कुणासाठी थांबत नसते मित्रांनो, वेळेला आपण थांबवायचं असतं. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिला तर हा डॉट बॉल येतोय. आणि तिसऱ्या षटकाचा देखील स्केल जो होता तो संपन्न झालाय. षटक संपले. आता मात्र 6 चेंडू शेष असतील आणि जिंकण्यासाठी जवळजवळ आपण पाहिला तर अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर 49 धावांची आवश्यकता आहे. विश्वनाथ येतोय गोलंदाजी करण्यासाठी, उर्फ विशू असं नाव त्याच्या जर्सीवरती आपल्याला जरूर पाहायला मिळाले. पहिला बॉल फुलटॉस डिलिव्हरी, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू रवाना झालाय मंद मंद पावलाने आणि निश्चितच चेंडू सीमारेषेच्या बाहेर यावेळेस जातो. 4 धावांकरता येतोय चौकार. धन्यवाद डीजे. म्हटलं जातं ना, वक्त सिखा रहा है तो सीखेंगे भी, अगर हारे है तो जीतेंगे भी. प्रयत्न मात्र निश्चितच या ठिकाणी ऑन ठेवलेत. यावेळेस हो देखना आणि सुंदर फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या वरून हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांकरता येतोय षटकार. धन्यवाद अडीच. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा 4 चेंडू शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे, ती म्हणजेच 39 धावा अजून सुद्धा हवे आहेत. बॉल दे, बॉल घे. हाय 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 हाय. चला चेंडू आहे. 4 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. यावेळेस ब्लॉकॉलमध्ये चेंडूची हाताळणी केली गेली. एक सिंगल धाव या ठिकाणी येईल. फक्त औपचारिकता राहिली या मॅच मध्ये, दुसरं काही नाहीये. मात्र प्रयत्न चांगले केले जात आहेत. कारण म्हटलं जातं ना, रेकॉर्ड निश्चितच आपल्या नावावरती काही ना काही जरूर रचण्याचा प्रयत्न करतात हे 2 बॅटर. कारण वसई तालुक्यामध्ये प्रत्येक खेळाडूचे अपडेट ही निश्चितच ऍड केली जाते. दोन धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. दोन टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 32 आकड्यावरती. अजून सुद्धा 2 बॉल बाकी आहेत. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ऑफ साईडला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू रवाना झालाय. चांगला बॅकअप जरूर मिळाले गेले, मात्र एक सिंगल धाव. अजून सुद्धा 1 बॉल शिल्लक आहे. पूर्णपणे जो विजय प्राप्त केलाय दुधाई स्फूट चिंचोटी टीमनं, एका बाजूने निश्चितच हा विजय प्राप्त केलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. यावेळेस चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांकरता सूरजनं मात्र चांगले बॅटिंग जरूर या ठिकाणी केली, मात्र सुरुवात जी व्हायला हवी ती झाली नाहीये. मात्र एंड खूप चांगला राहिलाय सूरजसाठी. संघासाठी थोडासा कमीपणा जरूर राहिलाय, परंतु सूरजनं चांगली खेळी केली
या मॅचमध्ये, परंतु त्यांना देखील पराभव या ठिकाणी पत्करावा लागला, कारण लक्ष खूप मोठं होतं. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडेसे या ठिकाणी कमी पडले गेले. कोण आहे मॅन ऑफ द मॅच? चला, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. चला, प्रदीप आणि विश्वनाथ यांनी यायचं आहे. प्रदीप करता विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. त्याचनंतर विश्वनाथ यांनी देखील यायचं आहे. तुमच्याकरता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी निधीच दिला जाईल. चला, सुरुवातीला विकेट हॅट्रिक ज्यांनी घेतले प्रदीप यांनी यायचं आहे. प्रदीप, तुमच्याकरता निश्चितच 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पार्थ हेमंत लाखात यांच्या माध्यमातून या ठिकाणी हे दिलं जातं. जगदीशजी लाखात यांच्या हस्ते हे 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जातं, जे स्पॉन्सर झालं आहे पार्थ हेमंत लाखात यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी. त्याचनंतर मॅन ऑफ द मॅच आहे विश्वनाथ. 14 बॉलमध्ये 40 धावा ज्यांनी बनवल्या. सुरुवातीला हा एक गोल्ड मेडल आपण देऊया. त्याचनंतर एक कोल्ड्रिंकची बॉटल आणि केली देखील आहेत. तर कॉंग्रॅच्युलेशन विश्वनाथ. चला, आपण टॉस देखील या ठिकाणी करणार आहोत. दादांना पुन्हा थांबवतोय. आपण टॉस देखील करायचा आहे. 3 ओव्हरचा मॅच, दुसऱ्या फेरीतील दुसरा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जय भवानी वंगणपाडा आणि त्यांच्या समेत दुधाई स्पूड चिंचोटी. एका बाजूने आहे म्हात्रे स्पूट, तर दुसऱ्या बाजूने आहे सह्याद्री स्पूट. म्हात्रे स्पूट असा कॉल आणि निश्चितच येतोय म्हात्रे ब्रदर्स स्पूट. दादांना विनंती कधी शुभेच्छा द्या आणि पुन्हा आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. प्रल्हाद, या ठिकाणी आपण टॉस जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला आणि निश्चितच आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळजवळ 73 धावा बनवल्या होत्या नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये आई दुधाई स्पूट चिंचोटी टीमनं. तर निश्चित बॅटिंग करत असताना साधारणतः 3 ओव्हरमध्ये त्यांच्या विरुद्ध किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल? 40 ते 50 धावावर. यावेळेस काही प्लेइंग 11 मध्ये बदलाव नाही. येस, बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमसाठी. यावेळेस टॉस किती महत्त्वाचा होता तुमच्याकरता? नक्कीच महत्त्वाचा होता, कारण की आम्हाला असं तरी आमच्या बाजूनेच निर्णय लागला आहे, फिल्डिंगच हवी होती. निश्चितच टॉस जिंकला असं तरी मात्र फिल्डिंग घेतली असती आणि निश्चितच टॉस गमावल्यानंतर देखील तुम्हाला फिल्डिंग मिळालेली आहे. तर समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 40च्या आतमध्ये. एकंदर या ठिकाणी तुम्ही आलात आणि सह्याद्री स्पूट बाफाने टीमचं हे आयोजन नियोजन या ट्रॉफीज आहे त्यांच्याबद्दल काय मत आहे? नक्कीच भारी आयोजन व्यवस्थित आहे आणि चांगलं वाटलं. आणि आम्हाला हे सहकार्य दिल्याबद्दल त्यांचंही मनापासून हार्दिक अभिनंदन. तर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न, जे आपली वसई तालुका पदाधिकाऱ्यांची टीम आहे त्यांच्याबद्दल काय म्हणायचं आहे? नक्कीच व्यवस्थित आहे, कारण की आपलं नाव आहे वसई तालुक्याचं असं तरी. हे बेस्ट ऑफ लक तुमच्या टीमसाठी. मित्रांनो, टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे, टॉसचा निकाल आपण पाहिला तर जय भवानी स्पोर्ट वंगणपाडा टीमच्या बाजूने लागलाय. त्यांनी घेतला बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय. बॉलिंग करावी लागेल ती म्हणजेच दुधाई स्पोर्ट चिंचोडी टीमला. जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये, त्या ठिकाणी सज्ज असतील आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर जयश्री डुकले. परंतु त्या अगोदर घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. माझी सत्वाची